काय चालवलंयस ग हे सगळं? मला हरवण्याचा खेळ मांडतेस? 23 वर्ष मी या शिरीष घाणेकरला जगापासून लपवून ठेवलं होतं. माझ्या आयुष्यातून श्रावणीला मुळापासून उपटून टाकण्यासाठी माझ्याकडे फक्त शेवटचा पत्ता होता. तोही आज गायब आहे. मला माहितीये तू आता त्या पोरीच्या बाजूनी आहेस, पण एक लक्षात ठेव, मी अलकनंदा आहे. स्वतःचं नशीब मी स्वतःच्या रक्ताने लिहित असते. वेळ पडली तेव्हा भावाला आणि वडिलांनाही सोडलं नाही मी. आता कुणीही मध्ये आलं तरी मला थांबू शकत नाही. तू जरी आडवी आलीस ना तर तुलाही मी हार मानायला लावीन. कशी आहेस आत्या? आत्या आत्या सॉरी सॉरी, मी काय डिस्टर्ब केलं का तुला आत्या? अलकनंदा मॅडम वरून एकदम आत्या. काय करणार, तू सोडून दुसरं कोण आहे मला या जगात? तुझ्या वाचून माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये हे लक्षात आलंय माझ्या आत्या. माझ्याकडे गुड न्यूज आहे तुझ्यासाठी. मला तुझी कुठलीही गुड न्यूज ऐकण्यात काही इंटरेस्ट नाहीये, पण माझ्यासाठीची गुड न्यूज तुला नक्कीच कळली असेल तर शुभेने सांगितलंच असेल येऊन तुझ्या कानात. तेव्हा आता इथून जा, मला जरा शांतपणे बसू दे. ह्या पुढे शांतपणेच बसायचंय अगं तुला, आपल्या पापाचा हिशोब कर. नाही कसं आहे, मी तुला एकदा ती गुड न्यूज सांगितली ना की तुझ्या पायाखालची जमीन सरकेल आणि मग आसवं गाळायला एक भक्कम कारण मिळेल तुला. काय बडबडतेस तू? तुला बडबडत नाहीये मी, खरं तेच बोलते. खूप खुश आहे आज मी. जे काय बोलायचं ना ते स्पष्टपणे आणि लवकर बोल. मी श्रावणी, मी विश्वंभर राजे शिर्के यांचीच मुलगी आहे हे कळलंय मला. काय? हो अगं, म्हणून तर आत्या म्हणते मी तुला. नाही, इतके दिवस अलकनंदा मॅडम म्हणत होते, पण आता ते तू विसरून जा. रक्ताचं नातं आहे आपलं हे कळलंय आता मला. तुला पण खूप आनंद होत असेल ना? ह्या सगळ्या साम्राज्याला आता खरा वारसदार मिळालाय. श्रावणी, तुझा मास तर मी उतरवूनच राहीन. काय मूर्खपणा आहे हा? हा, मूर्खपणा? इतके वर्ष तू हा खेळ खेळलीस त्याचं काय? माझ्या बाबांचा फोटो तुझ्या चपलेखाली लावून फिरत होतीस, तो मूर्खपणा नव्हता का? आणि आता मी केला तर मग काय झालं? माझं चॅलेंज नीट लक्षात ठेव. तो दिवस लवकरच येईल जेव्हा तुझा फोटो माझे बाबा त्यांच्या चपलेखाली लावून दिमाखात त्या घरभर फिरतील. आणि असं नाही झालं ना तर माझ्या आईची मुलगी नाही. आत्या, दिव्याची वात पेटवणं सोपं असतं, पण ते दिव्याच्या साक्षीने पेटलेला आत्मविश्वास विझवणं कठीण. तुझे दिवस भरलेत आता. जाता जाता अजूनही गुड न्यूज देते. शिरीष घाणेकर सापडलेत मला. आता या पटलावरची एकच राणी, तिचं नाव श्रावणी. शुभू, तू सांगितल्याप्रमाणे मी आत्याला खोटं सांगितलंय. शो भारी विषय केला मॅडम तुम्ही.
आता बघा मासा कसा कळायला लागतोय ते. पण खरं सांगू का, धडधडत आहे मला. ती बाई काही गप्प राहणाऱ्यातली नाहीये. मॅडम, आपण जे आज पेरले ना त्याची फळं उद्या चाखायला मिळणार. तुम्ही आता बघा, तिला आपण एवढं कासावीस करायचं ना, तिनं स्वतःहून काहीतरी चुका केल्या पाहिजेत. तुम्हाला माहिती आहे, घाबरलेली शिकारच जाळ्यात अडकते. अगदी तसं आता अलकनंदा मॅडम काहीतरी गडबड करणार. फक्त आता आपल्याला साहेबांसोबत सावलीसारखं राहायला पाहिजे. हो, बाबांना काही होतं का म्हणे? तुम्ही नका काळजी करू मॅडम. तुम्ही आता शांत झोपा बघू. सगळं मायावर सोडून द्या. ठीक आहे, गुड नाईट. बाबा, प्लीज मला माफ करा. खूप चुकलं माझं. कशी वागले मी तुमच्याशी. पण आता मला खरं काय ते कळलंय. बाबा, अहो मी तुमचीच मुलगी आहे. मी वचन देते तुम्हाला, जोपर्यंत आत्याचा खरा चेहरा मी जगासमोर आणत नाही तोपर्यंत मी आणि शुभू तुमच्या पाठीशी उभे राहू. आणि मी परत कधीच तुमच्याशी असं उद्धटपणे बोलणार नाही. प्रॉमिस. आई, तू कशी दिसतेस? ह्या जगात आहेस की नाहीस मला काहीच माहित नाही, पण तू ना त्या गुलाबासारखीच असणार. काट्यांमध्ये राहू नये, सुगंध देणारी. आजवर मला फक्त आई ह्या शब्दाचाच काय तो आधार होता. पण आता तू लिहिलेलं पत्र आहे माझ्याकडे. तू कशी असशील ना हे डोळ्यासमोर आणायला तेवढंही पुरेसे आहे. तू जिथे कुठे असशील ना तिथून प्लीज प्लीज एकदा माझ्या समोर ये आणि मला कुशीत घे. मला खूप एकटं वाटतंय. मॅडम, तुम्ही आता अजिबात काळजी करू नका. तुमच्या डोळ्यातला प्रत्येक थेंब अलकनंदा मॅडमना भारी पडल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या आईंना आणि तुम्हाला न्याय मिळवून देणं हेच माझ्या जगण्याचं ध्येय आता.